गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आज आपण करणार आहोत खानदेशी पिठलं. तर पिठल्यासाठी लागणारे साहित्य आपल्या सर्वांनाच माहिती आहे, तरी पण इथे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता इथे एक चमचा तेल चांगले गरम झालेले आहे, त्याच्यातच एक चमचा मोहरी, एक चमचा जिरे, भरपूर प्रमाणात ठेचलेला लसूण, कढीपत्ता. आता हा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला फोडणी. आता त्याच्यात एक मोठा कांदा बारीक चिरलेला चांगला परतून घ्यायचा आहे. खानदेशात आणि विदर्भात भरपूर प्रमाणात तिखट खाल्ले जाते. तेथील साधे वरणातसुद्धा भरपूर प्रमाणात तिखट टाकले जाते. आता इथे एक चमचा हळद, चिमूटभर हिंग, टाकलेला आहे. आता छान पुन्हा एकदा परतून घ्यायचे आणि चांगलं पुन्हा एकदा परतून घेतलेले आहे. आता त्याच्यात एक मोठा चमचा लाल तिखट टाकणार आहे. इथे मी हिरव्या मिरचीच्या ठेच्याचा वापर करणार नाही आहे. आता एक मोठा लाल चमचा तिखट टाकलेला आहे चवीप्रमाणे. आता चांगले परतून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये पाणी टाकायचे आहे आपल्याला, ज्या प्रमाणात तुम्हाला पिठलं हवं असेल. तर ज्या प्रमाणात तुम्हाला पिठलं करायचं असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाका आणि ह्या पाण्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची. त्यातच एक चमचा मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. कमी गॅस करून आपल्याला त्यात बेसन पीठ सोडत जायचे आहे. बेसन पीठ वरून सोडत असताना कमी गॅसवरती सतत ते हलवत राहायचे आहे, ज्यामुळे गाठी होणार नाही आहेत पिठाच्या. काही ठिकाणी गाठीचं पिठलं म्हणतात किंवा पिठल्याचे भरपूर प्रकार आहेत. काहीजण ताकातलं पिठलं करतं, साधा झुणका भाकर करतं किंवा वाटलेल्या डाळीचं बेसन पण केलं जातं वाफेवरचं. आता ज्या प्रमाणात तुम्हाला पिठलं हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही पीठ वरून सोडत जा आणि ते सतत हलवत राहायचं. अगदी झटपट आणि सहज होणारी रेसिपी आहे. असं पिठलं एकदा तुम्ही करून बघा. आता पिठलं चांगलं शिजलेलं आहे, तरी पण मी इथे एक 5 ते 7 मिनटासाठी झाकून ठेवणार आहे आणि ते वाफेवरती चांगलं शिजवून घ्यायचे आहे. आपलं पिठलं तयार झालेलं आहे खाण्यासाठी. 5 मिनटासाठी आता पिठलं झाकून ठेवणार आहे. ते चांगलं वाफवून घ्यायचे आहे. त्याचबरोबर आता मी कडल्यामध्ये
1 चमचा तेलामध्ये पांढरे तीळ आणि कसुरी मेथी यांचा तडका तयार करून घेतलेला आहे. तो आता वरून पिठल्यावरती टाकायचा. अशा प्रकारे पिठलं करून पहा तुम्ही, खूप छान लागतं टेस्टला. हे पिठलं तुम्ही भात, भाकरी, चपाती याच्याबरोबर खाऊ शकता. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.